नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पहिले आमदार साहेबांच्या पाशी आम्ही गेलो. आम्ही आमचे पप्पू भाऊ याला घेऊन गेल्याच्या नंतर आमदार साहेबांना सांगितली समस्या काय आहे तुमची. आम्ही म्हणलो दादा जसं आम्हाला कळत असेल आमच्या गावाला स्मशानभूमी नाही आणि आमच्या वडील आजोबा याच्या काळात सुद्धा झाली नाही. त्याने एवढा आमचा शब्द गावकऱ्याने ऐकला आणि आमच्या पप्पू भाऊचा मान ठेवून आमच्या गावासाठी त्याने 7 लाख रुपये निधी ही मंजूर करून दिले. आज त्याचं नारळ फोडून आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करीत आहे. गावकऱ्याला तर खरंच अडचण होती. आम्ही वरच्या पाण्यामध्ये इथं काही लाशी जाळल्या आता याची गावकऱ्याला आणि नागरिकाला सगळ्याच म्हणजे गरज आहे स्मशानभूमीची. आज खरंच काय बोलू, कुठं बोलून कसं बोलू हे काहीच समजेल मला. आज आमदार साहेबांना एवढं मोठं आम्हाला काम दिलं. जनतेचे खरंच देवदूत आमदार म्हणजे देवदूत आमदारच आहे. जनतेची काळजी करणारे आमदार आहेत ते. त्याला आमच्या गावाची काळजी होती आणि मार्गदर्शनाच्या खाली आम्ही साहेबाच्या भाऊच्या आज हे काम चालू करालो. त्याच्याबद्दल काही दुमत नाही. ही जनतेसाठी चांगलंच आहे, काही अडचण नाही. आम्ही आज तालुका अध्यक्ष म्हणजे आम्ही शिवउद्योगचे तालुका अध्यक्ष हो. खरंच आम्हाला वाटते कामं असे हो प्रत्येक गावामध्ये साहेबांना कामं दिलेली आहेत आणि कामं आमच्या गावात भरपूर काही दिलेली आहेत. त्याच्याबद्दल त्याचं दुमत नाही. सर्व गावकऱ्यांची अडचण होती स्मशानभूमी शेडची. हे आम्ही माननीय देवदूत आमदार संतोषदादा बांगर साहेबांच्या कानावर घातल्यावर त्यांनी लगेच त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 7 लाख रुपये लगेच मंजूर करून याला प्रमा दिलेली आहे. गावकऱ्यांना पुढील काळात जे जे अडचणी येतील त्यांना आम्ही सगळ्यांच्या प्रयत्नानं आमदार साहेबाच्या प्रयत्नानं निश्चितच निवारण करण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत बघितलेल्या आमदारापैकी आम्ही देवदूत आमदार संतोष बांगर सारखा आमदार आम्ही कधीच बघितला नाही. लाभणं म्हणजे आपलं भाग्यच समजावं. बरेच दिवसापासून स्मशानभूमीच नाही या गावाला. अनेक दिवस झालं बरेच आसपासच्या खेड्याला स्मशानभूम्या होत्या, सगळी व्यवस्था होती, सुशोभीकरण होतं. पण पप्पू भाऊ सरपंच यांच्यामुळे इथं आलेली आहे 7 लाखाचा निधी म्हणजे पुरेसा नाही आम्हाला. स्मशानभूमी तर मंजूर झालेली आहे. आता हे काम लगेच चालूही होणार आहे आणि झाले बी. आमदार साहेबात चांगला आहे ना. आता आमदार साहेबांना एवढा आम्हाला निधी दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू. आम्ही ऋणानु आहोत त्यांचे. आमची काही अपेक्षा आहे त्याच्याकडून. त्यांनी जे आश्वासन दिलं तर आम्हाला गाव तलाव एक करण्यासाठी आश्वासन दिलेलं आहे. अजून पुरेसं झालेलं नाही. आमचं पुरेसं व्हायला पाहिजे. आमचं ही आहे ना. अजून काही कामं आहेत गावातले. आमच्या सर्कलचे मुख्य आहेत, सर्कलचे चांगले एक माणसं आहेत आमचे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा सतत असते की त्यांनी आमचे हे कामं आमदार साहेबापर्यंत पोहोचते. म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की बाबा गावातली कामं व्हायला पाहिजे आमचे.